मित्रहो, संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या आणि जळगाव वासनाकांडापेक्षा प्रचंड मोठी व्याप्ती असलेल्या नाशिकच्या भोंदू अशोक खरात उर्फ कॅप्टन याच्या अटकेला 2 महिने पूर्ण झालेले आहेत. आणि हा अशोक खरात आणि सिंधुदुर्ग याचं एक कनेक्शन आहे. अशोक खरात आणि राज्यातला सगळ्यात छोटा जिल्हा असलेला सिंधुदुर्ग याचं नेमकं काय कनेक्शन आहे? अशोक खरात हा प्रचंड शक्तिशाली झाला होता गेल्या 15 ते 16 वर्षात. त्यामध्ये सुद्धा सिंधुदुर्गचं योगदान होतं. आणि आता अशोक खरात 2 महिन्यानंतर ईडीच्या उंबरट्यावर जाऊन पोचलेला आहे. 2 महिन्यातला त्याचा प्रवास, सिंधुदुर्गचं कनेक्शन नेमकं काय आहे, हे सगळं मी आपल्याला समजावून सांगण्याचा संक्षिप्त स्वरूपात प्रयत्न करणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्रहो, भोंदू अशोक खरात याचा उगम जो झाला हा साधारण एक 16-17 वर्षापूर्वी झाला आणि 16-17 वर्षानंतर त्याचा चॅप्टर आता क्लोज झालेला आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. आज पहाटे नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातून या भोंदूला ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुंबईच्या दिशेनं आणलं. दक्षिण मुंबईतल्या ईडीच्या कार्यालयात त्याला आणल्यानंतर तिथून त्याला पीएमएलए कारवाईच्या अंतर्गत त्याच्यावरती ईडीची प्रक्रिया सुरू होणार आहे. आता ही जी ईडीची प्रक्रिया सुरू होणार आहे ही 70 कोटी रुपयांचं मनी लॉन्ड्रिंग झाल्याच्या प्रकरणामध्ये त्याच्यावरती ही कारवाई सुरू होणार आहे. आतापर्यंत म्हणजे याला अटक केली 18 मार्च 2026 ला आणि आता आपण बोलतोय हे साधारण 19 मे 2026, म्हणजे 2 महिन्यांचा कालावधी झाला. या 2 महिन्यांच्या कालावधीमध्ये या अशोक खरातचे अनेक रंग आपल्याला बघायला मिळाले. आता या अशोक खरातचे प्रचंड असे प्रशासकीय कनेक्शन होते, पोलीस अधिकाऱ्यांशी कनेक्शन होते, राजकीय नेत्यांशी कनेक्शन होते. विद्यमान मंत्रिमंडळामध्ये त्याचे 4 हितचिंतक मंत्री आहेत हे समोर आलं. आता या अशोक खरातचं आणि सिंधुदुर्गचं कनेक्शन काय? अशोक खरात याचा अत्यंत जवळचा निकटवर्ती असलेला एक मित्र, हितचिंतक, भक्त म्हणा, ज्याचं नाव आहे दिनेश परब. आता दिनेश परब हे आहेत मूळचे सिंधुदुर्गातले, मुंबईत राहतात, व्यावसायिक आहेत. स्वतःच्या स्वकष्टाने त्यांनी आपली जी काही एकूणच आर्थिक सुबत्ता आहे ती आणलेली आहे. ते हॉटेल व्यवसायामध्ये आहेत, ते बांधकाम व्यवसायामध्ये आहेत, ते जमिनींच्या खरेदीमध्ये आहेत. पण नर्मदा परिक्रमेच्या निमित्ताने या दिनेश परब आणि हा अशोक खरात यांची भेट झाली आणि त्यानंतर दिनेश परब यांनी आपले जे काही हाय प्रोफाईल कॉन्टॅक्ट होते ते अशोक खरातच्या साठी वापरायला दिले. अशोक खरातला त्यांनी अनेक लोकांना, मान्यवरांना भेटवलं आणि कोकणातून खूप मोठ्या प्रमाणात गेल्या काही वर्षामध्ये मुंबईत, पुण्यात, ठाण्यात पोहोचलेले अनेक लोक समृद्ध झालेत आणि श्रीमंत झालेले आहेत, प्रशासकीय आणि राजकीय दृष्ट्या प्रबल झालेले आहेत. अशा सगळ्या लोकांमध्ये या दिनेश परबांची उडबस होती. पण ज्या वेळेला दिनेश परब आणि त्यांच्यासारख्या मित्रांबरोबरच काही अनैतिक आणि अनधिकृत गोष्टी करायला अशोक खरातने सुरुवात केल्यानंतर दिनेश परब यांनी राज्यातल्या वेगवेगळ्या मंडळींच्या भेटी घेतल्या. पण कुणीही अशोक खरातला हात घालायला तयार नव्हतं, कारण अशोक खरातचे लागेबांधे आणि प्रशासकीय त्याचं वजन हे खूपच प्रमाणाबाहेरचं होतं. शेवटी दिनेश परब यांना महाराष्ट्रातल्या एका राजघराण्यातील महत्वाच्या व्यक्तीला पकडून थेट दिल्ली गाठावी लागली. गेल्या मंगळवारी दिनेश परब हे दिल्लीत होते आणि त्यानंतर अवघ्या 8 दिवसामध्ये सूत्र फिरलेली आहेत. 2 महिन्याचा कालावधी पूर्ण झालेला आहे आणि ईडीने आता अशोक खरातचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. आता याचं दुसरं कनेक्शन काय आहे तर या अशोक खरातला ईडीच्या दरवाज्यात नेऊन थेट तुरुंगाची हवा खायला लावणारा माणूस सुद्धा सिंधुदुर्गचा. आणि दुसरीकडे तत्कालीन राज्याच्या मुख्यमंत्र्यांना थेट या भोंदूच्या दरबारी घेऊन जाऊन श्री ईशान्येश्वर मंदिरामध्ये पूजा अर्चा करायला लावणारा माणूस सुद्धा सिंधुदुर्गचा. माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचं नाव मी घेत नाहीये. त्यांनी मला या संदर्भात फोनही केला होता, ज्या वेळेला त्यांचा फोन चोरीला गेला होता चैत्यभूमीवर. अशा पद्धतीची बातमी आल्यानंतर आपण ती बातमी केली, त्यांचा मला फोन आला. पण त्यानंतर त्यांनी जे काही होतं ते सत्य सांगण्याचा प्रयत्न केला, पण ते सत्य पचण्यासारखं नव्हतं. इतकी परिस्थिती केसरकरांच्या हातून गेलेली आहे. केसरकरांबद्दल मुंबई ते दिल्ली प्रचंड नाराजी पत्करल्यानंतर किंवा झाल्यानंतर भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीच केसरकरांचा भांडाफोड करून टाकला. राधाकृष्ण विखे पाटील यांनी गेल्या 2 महिन्यात 4 वेळा असं सांगितलंय
की तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आणि मला या भोंदू अशोक खरातकडे घेऊन जाणारी व्यक्ती ही दीपक केसरकर आहे. आता दीपक केसरकरांच्या इतकंच किंबहुना त्यापेक्षा जास्त बदनाम जर कोण झालं असेल महाराष्ट्रातली राजकीय व्यक्ती तर ती रुपाली चाकणकर आहे. रुपाली चाकणकर यांची ईडीने त्यांना अधिकाऱ्यांनी त्यांना काही प्रश्न विचारलेत. आता मी आपल्याला गेल्या माझ्या व्हिडिओमध्ये असं म्हटलं होतं की रुपाली चाकणकर यांना अटक होऊ शकते यावर मी प्रश्नचिन्ह दिलं होतं. पण मित्र हो, थोडा वेळ प्रतीक्षा करा. हा भोंदू अशोक खरात ईडीच्या अधिकाऱ्यांना काय सांगतो यावर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणखी एखादा भूकंपाचा धक्का येऊ शकतो. आता झालंय असं की ह्या अशोक खरातचं प्रकरण थेट मुंबई पासून मंत्रालयापर्यंत आणि सिंधुदुर्ग पासून ठाण्यापर्यंत पोहोचल्यामुळे ठाण्यात सुद्धा एका उपायुक्ताला बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली होती. महेश आहेर असं त्याचं नाव होतं. आता या 2 महिन्यातला जर आपण एकूणच काळ बघितला तर साधारण 60 खात्यांमधून मनी लॉन्ड्रिंग करण्याचा प्रयत्न या अशोक खरात आणि त्याच्या बरोबरच्या बगलबच्च्यांनी केलेला आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे तर या अशोक खरातला ज्या वेळेला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याआधी 2 महिने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक सदानंद दाते आणि नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक या तिघांमध्ये जे काही अत्यंत शांतपणे ऑपरेशन करण्याबद्दलची प्रक्रिया ठरली त्यानुसार खरातला उचलला गेला. पण गेली 50 दिवस या खरातची पत्नी कल्पना खरात ही गायब आहे. कल्पना खरात कुठे आहे हे कदाचित पोलिसांनाही माहिती असेल, हे मलाही माध्यमकर्मी म्हणून माहिती आहे. कॅमेऱ्याच्या समोर सांगण्याची गरज आत्ता या क्षणाला वाटत नाहीये. पण कागदोपत्री कल्पना खरात ही फरार आहे. आता हे सगळं होत असताना अवघ्या 2 महिन्यात ईडीच्या तुरुंगापर्यंत किंवा ईडीच्या उंबरट्यापर्यंत पोहोचलेला अशोक खरात आता लवकर बाहेर येणार नाही हे स्वतः अशोक खरातला सुद्धा माहिती आहे. आता सिंधुदुर्ग मधून जे काही लोक विरोधात गेले या अशोक खरातच्या आणि काही लोकांनी त्याला पाठिंबा दिला. केसरकरांसारखे लोक जे होते ते त्याचे हितचिंतक होते. केसरकरांना पत्रकार परिषद घेऊन हे सांगावं लागलं की त्याच्या अनैतिक गोष्टींशी माझा संबंध नव्हता. मी फक्त एक भक्त म्हणून तिथे जात होतो आणि मी साईबाबांचा भक्त म्हणून तिथे जात होतो. मुळात अशोक खरात हा ईशान्येश्वर मंदिराच्या माध्यमातून श्री महादेवाची पूजा अर्चना करतो असं बोललं जात होतं. पण त्याच वेळेला तिथे तंत्रविद्या सुद्धा केली जाते. महाराष्ट्राच्या एका बड्या राजकारण्याच्या साठी तिथे पूजा अर्चा केली गेल्याची पोलिसांची माहिती आहे. या प्रचंड मोठ्या बड्या आणि शक्तिशाली व्यक्तीच्या फोटोवर फुल्या मारल्याचं प्रकरण सुद्धा या अशोक खरातच्या माध्यमातून समोर आलेलं होतं. आता ज्या वेळेला या अशोक खरातच्या बाबतच्या अशा गोष्टी समोर येत आहेत, बनावट बँक खाती असतील, त्या बँक खात्यांमधून केलेले व्यवहार असतील, त्याचप्रमाणे या बँकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून केलेलं मनी लॉन्ड्रिंग असेल, जमिनींचे घोटाळे इतकंच नव्हे तर महाराष्ट्रातल्या अनेक नामवंत आणि मान्यवर कुटुंबियांच्या किंवा महत्वाच्या व्यक्तींच्या लेकी बाळींशी बलात्कार करण्याचा प्रयत्न सुद्धा या अशोक खरातने केलेला होता. आतापर्यंत 12 गुन्हे त्याच्या विरोधात नोंदवले गेलेले आहेत आणि आणखी काही गुन्ह्यांची नोंद होण्याची शक्यता आहे. आता अशोक खरातला एका पाठोपाठ एक समोर आलेल्या गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आलेली आहे. ईडीच्या बाबतीत आज ज्या वेळेला त्याला ईडीच्या न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं आहे त्यावेळेला बुधवारी त्याच्या संदर्भात काय जो निर्णय येणार आहे तो समोर येणार आहे. पण या संपूर्ण अशोक खरातचं जे काही प्रकरण आहे हे मी आपल्याला माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. जळगाव वासनाकांडापेक्षा भयंकर असं आहे. जळगाव वासनाकांडामध्ये जवळपास 500 तक्रारी नंतर बोलून दाखवल्या होत्या पण त्या समोर आल्या होत्या फक्त 48 तक्रारी. आता याच्या संदर्भामध्ये अशोक खरातच्या प्रकरणामध्ये जवळपास 150 तक्रारींचा गोषवारा हा पोलिसांकडे आलेला आहे. पण यातल्या 12 तक्रारींच्या बाबतीमध्ये आता गुन्हे दाखल झालेले आहेत. इतकंच नव्हे तर आणखी या अशोक खरातचे काय काय कनेक्शन आहेत, त्याने फक्त 70 कोटी रुपयाचा विषय हाताळलेला आहे का मनी लॉन्ड्रिंगसाठी की आणखी काही शेकडो कोटींचा हा घोटाळा आहे हे आपल्याला ईडीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीनंतर कळून चुकणार आहे. पण 2 महिने महाराष्ट्राचं राजकारण, समाजकारण आणि महाराष्ट्राची एकूणच कौटुंबिक व्यवस्था ढवळून काढणाऱ्या भोंदू अशोक खरातच्या नादी जे महाराष्ट्राचे 4 बडे मंत्री लागलेले आहेत त्यांचं काय होणार? कल्पना खरात ही महाराष्ट्रात असूनही पोलिसांना मिळत नाहीये. तसंच या 4 मंत्र्यांच्या बाबतीत होणार का? आपल्याला काय वाटतंय हे 4 मंत्री कोण असतील मित्र हो?
आपण या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये त्या 4 मंत्र्यांची नावं आम्हाला जरूर लिहून कळवा. या 4 मंत्र्यांच्या किंवा या 4 मान्यवर मोठ्या नेत्यांच्या बाबतीत आपली नावं जी असतील त्यावरती आपला त्यांच्या बरोबर असलेला अशोक खरातचा संबंध, त्याचे व्हिडिओ आणि फोटो हे लवकरात लवकर आम्ही आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, असेच काही थेट, अचूक, बोल्ड आणि बिनधास्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. आपण दिलेलं आजपर्यंतचं प्रेम, त्यामुळेच अशोक खरात सारख्या विषयावर, अत्यंत संवेदनशील विषयावर आपण केलेल्या प्रत्येक व्हिडिओला जवळपास 1.5 ते 2 लाखांचा आपला प्रतिसाद मिळालेला आहे. हा व्हिडिओ सुद्धा त्याच प्रतिसादाची अपेक्षा करतोय आणि अशाच काही गोष्टी पाहण्यासाठी आपण सतत आमच्याशी जोडलेले आणि जोडलेले राहा. धन्यवाद.